यानंतर बातमी आहे पालघरमधली। गेल्या 24 तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः या जिल्ह्याला झोडपून काढले। सोसाट्याचा वाराही सुटला आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं। अनेक ठिकाणी पूर आला, अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलेलं आहे। तिथली स्थिती नेमकी काय आहे, कशी आहे ते आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पालघरमध्ये पावसाचं थैमान, रस्ते पाण्याखाली, घरं पाण्याखाली, चिंचणीतील नागरिकांचं स्थलांतर, शेकडो गावात वीज पुरवठा खंडित। गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरी सुद्धा बुधवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले। पाणी भरू लागल्यामुळे चिंचणीतील काही कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं। मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानेही थैमान घातलेला असून ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले। त्यामुळे शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित झालाय। गेल्या 16 तासांपासून या गावांमध्ये वीज नाहीये, तर मोबाईलचीही रेंज मिळत नाहीये। पालघरच्या बोईसरमध्ये झालेल्या पावसानंतर धनानी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। हे पाणी नागरिकांच्या घरातही शिरलं। पावसाचा जोर वाढल्यानंतर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। यामुळे सूर्या नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विक्रमगडच्या पाचमाड या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली, तर डहाणू जव्हार नाशिक मार्ग देखील बंद करण्यात आलाय। जव्हारमधील शिरपमाल या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला। पुढच्या 48 तासात मुंबई कोकणासह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातो। पुढचे काही तास पालघरसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, पालघर।